नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ज्ञानदीप अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. पायाभरणी सिरीजमध्ये आजचं लेक्चर आपण कनिष्क राजा संदर्भात माहिती पाहतोय. कुशाणांचा राजा कनिष्क. आता कनिष्क आणि कनिष्क राजा इतका ग्रेट का होता या संदर्भात आपण थोडंसं या सेशनमध्ये आपण अभ्यासणार आहोत. कनिष्क हा कुशाणांचा राजा होता. कुशाण हे कोण होते? बघा, ज्या पद्धतीने मी मागच्या सेशनमध्ये सांगितलं की शक हे जशा भटक्या जमाती होत्या सेंट्रल एशियामधल्या, मध्य आशियामधल्या, अगदी तशाच कुशाणांच्या सुद्धा काही भटक्या जमाती होत्या मध्य आशियामधल्या. आणि ह्याच भटक्या जमाती भारताकडे येऊ लागल्या होत्या. परंतु कुशाण जे होते ते शकांसारखे नव्हते. कुशाणांचा एरिया खूप स्ट्रॉंग होता. मी तुम्हाला मौर्य उत्तर विदेशी शासकांच्या मध्ये पण कुशाणांविषयी माहिती सांगितली असेल की हे जे कुशाण होते त्या कुशाणांचा जो कंट्रोल होता तो होता सिल्क रोडवरती. म्हणजे जे ट्रेड रूट होते, व्यापारी मार्ग होते, त्या व्यापारी मार्गांवरती कुशाणांचं नियंत्रण खूप मोठं होतं. आणि असे हे कुशाण भारतात आले आणि त्याच्यातला सगळ्यात प्रसिद्ध राजा जो आहे तो राजा कनिष्क. त्या राजा कनिष्क विषयी आपण माहिती घेणार आहेत. ओके. कनिष्काचा पंचरत्नांचा दरबार तो काय आहे हे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. प्रिलिम्सला, मेन्सला याच्याविषयी लिहिलं जातं, विचारलं जातं. ऑप्शनला तर हमखास कनिष्क विषयी विचारलं जातं. ओके, बघूया. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना, मित्रांनो, तुम्ही जर हिस्ट्री ऑप्शनलची तयारी करत असाल आणि ती पण मराठीमध्ये तुम्हाला जर तयारी करायची असेल तर घाबरू नका. हिस्ट्री ऑप्शनलची बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे. ओके, या बॅचमध्ये तुम्ही जॉईन करायला हरकत नाहीये. ऑनलाईन तसेच ऑफलाईन तुम्ही महाराष्ट्रातून कुठेही असाल तरी तुम्ही ती ऑनलाईनमध्ये ती बॅच करू शकता. ऑफलाईनमध्ये पण तीच बॅच आहे. म्हणजे मी जे वर्गात शिकवतोय ऑफलाईन, ओके, तेच तुम्हाला ऑनलाईन दिसतंय. आलं लक्षात ना? त्यामुळे ऑनलाईनला काहीतरी वेगळं आहे आणि ऑफलाईनला काहीतरी वेगळं आहे असं होणार नाही. ते हायब्रिड मोडमध्ये असतं. म्हणजे तुम्ही मला ऑनलाईन लाईव्ह बघू शकता ज्यावेळेस मी वर्गात असतो. अशा स्वरूपातली ही बॅच असणार आहे. ओके. त्याच्यामुळे जे मी ऑफलाईनला देतोय तेच ऑनलाईनला असणार आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो अशा स्वरूपाची ही बॅच जी आहे, ही बॅच सुरू झालेली आहे. याच्यामध्ये प्लॅनिंगमध्ये आपल्या जवळपास आपण 150 प्लस लेक्चर्स घेणार आहोत. यामध्ये आपण मराठी माध्यमातून सगळ्या नोट्स विद्यार्थ्यांना प्रोव्हाईड करत आहोत. येतं लक्षात. लिखाणाची प्रॅक्टिस, आन्सर रायटिंग प्रोग्राम सुद्धा याच्यामध्ये आपण करत आहोत. स्पेशल मेंटरशिप तुम्हाला माझी मिळणार आहे यामध्ये. ओके. मेंटरशिपची वेगळी फीस भरण्याची तुम्हाला गरज पडणार नाहीये. म्हणजे जीएससाठी म्हणजे ऑप्शनलसाठी तर आहेच आहे, पण जीएससाठी सुद्धा माझी स्पेशल मेंटरशिप तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. ओके. सो अशा स्वरूपाची ही सगळी बॅच जी आहे ती बॅच तुम्ही जॉइन करण्यासाठी मला 9604572804 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायला काही हरकत नाहीये. ओके. सो मित्रांनो, राजा कनिष्क कोण होता? कुशाण शासक. बघा, कुशाण शासक ज्यावेळेस भारतात आले त्यावेळेस कुशाणांचे काही प्रमुख शासकांची नावं मी तुम्हाला पहिले सांगतो. ही नावं लक्षात ठेवा. बघा, कुशाणांचा जो पहिला व्यक्ती भारतात आला होता, कुशाणांचा शासक, त्याचं नाव होतं कुजल कदफिकस. कुजल कुजल कदफिकस. कदफिकस. ओके. कुजल कदफिकस. कुशाणांचा जो दुसरा राजा भारतामध्ये आला होता त्याचं नाव होतं विम कदफिकस. विम कदफिकस. कदफिकस. राइट. त्याच्यानंतरचा जो प्रभावी शासक होता त्याचं नाव आहे कनिष्क. आणि याच्याच विषयी आपण माहिती पाहणार आहे. कनिष्क. कुशाणांचा राजा कनिष्क. खूप प्रसिद्ध राजा आणि त्याच्या कालखंडात खरं तर कुशाण सत्ता खूप डेव्हलप झाली असं आपण म्हणू शकतो. ओके. त्याच्यानंतर वशिष्ठ, विष्णू. ओके. वशिष्ठ, वशिष्ठ. त्यानंतर विष्णू. ओके. आणि वासुदेव. वासुदेव. हे जे शासक आहेत, हे शासक तुम्हाला प्रामुख्यानं कुशाणांचे शासक म्हणून लक्षात ठेवावे लागतील. त्यातला महत्वाचा शासक आहे कनिष्क. इथं मी चित्र दाखवलंय गोल्ड कॉइनचं. कनिष्कांनी भारतामध्ये गोल्ड कॉइन सुरू केले होते. म्हणजे चांदीचं नाणं तर शकांनी काढलं होतं. कुशाणांनी सोन्याचं कॉइन काढलं होतं. या सोन्याच्या कॉइनवरती कुशाणांचे शासक स्वतःची प्रतिमा छापायचे आणि त्याच्याभोवती तारीख आणि त्यांचं नाव ते डिनोट करत असायचे. तर काही कॉइन्सच्या वरती देवदेवतांची चित्र नसायचे. ओके. बघा, त्रिशूलधारी शिवाचं चित्र आहे, नंदी आहे पाठीमागे. काही कॉइन्सवर सिंहावर आरूढ असलेली दुर्गा माता अशी सुद्धा चित्र तुम्हाला पाहायला मिळू शकतील. तर कुशाण हे नेमके कोणत्या जमातीचे किंवा कोणत्या धर्माचे होते आपल्याला हे पण अभ्यासणं आवश्यक आहे. ओके. बघा, कनिष्काच्या बाबतीत एक सांगेल की कनिष्क जो होता, बघा, कनिष्कनं भारतामध्ये आल्यानंतर त्यानं 2 राजधान्या क्रिएट केल्या होत्या. एक तर पेशावर आणि दुसरी म्हणजे मथुरा. लक्षात घ्या. कनिष्कनं कनिष्क हा जो शासक होता, या शासकानं आपण म्हणूया की इसवी सन 78च्या सुमारास त्यानं सत्ता काबीज केली होती.
कनिष्कने कुशाण साम्राज्याचे सत्ता विस्तार अगदी हिंदुकुश पर्वत रांगेपासून ते अगदी म्हणजे जम्मू काश्मीर, पंजाब आणि अगदी मथुरापर्यंत त्यांनी हा एरिया कंट्रोल केला होता. ओके. यांचा वंश जो आहे तो युजी वंश आहे, म्हणजे तो शकांचाच तोच वंश इथं आहे. राजधानी जी आहे ती बघा, आता या ठिकाणी बघा पेशावर, आपण म्हणतो दोन राजधानी होत्या, मथुरा आणि पेशावर, पण त्यावेळेस पेशावरला नाव होतं पुरुषपूर. पुरुषपूर हे नाव जे होतं ते पेशावरचं नाव होतं. पुरुषपूर आणि मथुरा ह्या दोन राजधान्या होत्या, म्हणजे पेशावर आणि मथुरा. धर्मांच्या बाबतीत बघाल तर कुशाण शासक जे होते, कुशाण शासक हे शासक जे होते ते बऱ्यापैकी हिंदू धर्माला सुद्धा मानत होते आणि बौद्ध धर्मांना सुद्धा त्यांनी संरक्षण दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल कनिष्क शासक जो आहे, कनिष्कच्या कालखंडामध्ये बौद्ध चौथी बौद्ध परिषद जी आहे ती भरलेली आहे. ओके. चौथी बौद्ध परिषद जी आहे ती कनिष्कच्याच कालखंडामध्ये भरलेली आहे, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. ज्या चौथ्या बौद्ध परिषदेमध्ये काय झालेलं आहे, हीनयान आणि महायान असे दोन संप्रदाय तयार झालेले आहेत. येते लक्षात ना. ओके. सो इतकं महत्व या कनिष्कचं आहे. कनिष्क विषयी अजून एक फेमस गोष्ट सांगितली जाते की कनिष्कच्या दरबारामध्ये काही विद्वान लोक होते आणि जनरली असं म्हणलं जातं की कनिष्कचा पंचरत्नांचा दरबार. पंचरत्न. ओके. लक्षात घ्या, कनिष्कच्या पंचरत्नाच्या दरबारामध्ये अश्वघोष, वसुबंधू बघा, त्यानंतर चतुर्वेदी बघा, म्हणजेच आपण म्हणूया की चरक हे पण नाव या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे. चरक आणि नागार्जुन येते लक्षात ना. चरक, नागार्जुन, अश्वघोष, वसुमित्र आणि चतुर्वेदी म्हणण्यापेक्षा इथं मी तुम्हाला एक खूप फेमस नाव सांगेल ते म्हणजे सुश्रुत. सुश्रुत. ओके. बघा, सुश्रुत जे आहेत, सुश्रुत हे सुद्धा एक व्यक्ती या ठिकाणी होते. काही पुस्तकांमध्ये चतुर्वेदी सांगितलं. ओके. जे खरं तर एक कनिष्कचे खूप जवळचे सल्लागार होते किंवा सचिव होते. आणि दुसरी काही पुस्तकांमध्ये सुश्रुत आहेत. सुश्रुत यांनी काय केलं होतं, चिकित्सा शास्त्र डेव्हलप केलं होतं, की शरीरामध्ये काय काय गोष्टी आहेत त्याचं निदान कसं करता येईल, असं चिकित्सा शास्त्र त्यांनी सुश्रुत संहिता लिहून डेव्हलप केलं होतं. असे सुश्रुत पण आहेत. म्हणून बघा, काही ठिकाणी 6 लोक महत्वाची वाटतात. म्हणजे बघा, अश्वघोष तर होतेच होते. अश्वघोष कोण होते बघा, एक बौद्ध भिक्खू होते, एक नाटककार कवी होते, ज्यांनी बुद्धचरित हा प्रसिद्ध काव्यग्रंथ लिहिला होता आणि कनिष्कचे एक सल्लागार होते. अश्वघोषांच्या बाबतीत जर विचार केला तर अश्वघोष यांनी आपण म्हणूया की जी चौथी बौद्ध परिषद आहे, या चौथ्या बौद्ध परिषदेमध्ये अध्यक्षपद जे आहे ते भूषवलेलं होतं, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. यानंतर बघा, वसुमित्र हे एक पाहायला मिळते. वसुबंधू किंवा वसुमित्र हे सुद्धा एक गौतम बुद्धांचे विचारांवर चालणारे व्यक्ती होते किंवा बौद्ध तत्वज्ञ होते. ओके. आणि त्यांनी खऱ्या अर्थाने बघा, वसुमित्रांच्या बाबतीत जर विचार केला तर चौथ्या परिषदेचे ते अध्यक्ष, वसुमित्र अध्यक्ष आहेत आणि अश्वघोष उपाध्यक्ष आहेत. वसुमित्र किंवा वसुबंधू जे आहेत ते अध्यक्ष आहेत चौथ्या बौद्ध परिषदेचे, आणि उपाध्यक्ष जे आहेत, ओके, हे कोण आहेत, अश्वघोष आहेत. ही गोष्ट क्लिअर करून चला पहिले. आता यामध्ये एक लक्षात घ्या की त्यांनी महाविभाषास्त्र हा ग्रंथ जो आहे तो वसुमित्र यांनी लिहिला आहे. महाविभाषास्त्र. ओके. बौद्ध धर्मातील विश्वकोश असं ओळखलं जातं या ग्रंथाला, महाविभाषास्त्र या ग्रंथाला. हा ग्रंथ सुद्धा वसुमित्र यांनी लिहिलेला आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नागार्जुन. नागार्जुन यांच्या बाबतीत जर लक्षात घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेस सांप्रदायिकता निर्माण झाली होती त्यावेळेस महायान संप्रदायाचे प्रमुख म्हणून नागार्जुन यांचा उल्लेख सुद्धा केला जातो. हे नागार्जुन सुद्धा कनिष्कच्या दरबारामध्ये होते, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आहे चरक. चरक संहिता. लक्षात घ्या, वनस्पती शास्त्राविषयी सगळ्यात महत्वाचा जर ग्रंथ प्राचीन इतिहासात कोणता असेल तर तो होता चरक संहिता. ही चरक संहिता ज्या व्यक्तीने लिहिली ते चरक सुद्धा या ठिकाणी आहेत. प्रसिद्ध आयुर्वेदाचारी चरक संहितेचे लेखक चरक हे सुद्धा कनिष्कच्या दरबारामध्ये होते, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. असा हा कनिष्कचा पंचरत्नांचा दरबार, किंवा मी म्हणेल की प्रमुख काही 5 ते 6 व्यक्ती तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. सो मित्रांनो, कनिष्क जो होता, या कनिष्कच्याच कालखंडामध्ये कुशाणांची सत्ता जी आहे ती प्रदीर्घ कालावधीसाठी टिकली. कनिष्कनं मथुरा कलाशैली मूर्तिकलेमध्ये, गांधार कलाशैली या दोन्ही कलाशैलीला खूप जास्त फेमस केलं होतं. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा, सम्राट अशोकाच्या कालखंडापासून जे स्तूप रचना तयार झाली होती, ओके, बौद्धिझम मध्ये, या स्तूप रचनेला सुद्धा त्या स्तूपांच्या भोवती तोरणं बांधण्याचं काम जे आहे ते सुद्धा कनिष्कच्या कालखंडामध्ये केलं गेलं होतं.
हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आर्ट अँड कल्चरची ज्यावेळेस मी सांगेल त्यावेळेस तुम्हाला मी सांगेल की स्तूप रचना काय असते. ओके मित्रांनो, तुम्ही जर राज्यसेवेची तयारी करत असाल तर 1 इयर इंटिग्रेटेड बॅच जी आहे ती बॅच सुरू झालेली आहे. ही बॅच ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही स्वरूपात ही बॅच असणार आहे. 12 जानेवारीला ही बॅच जी आहे ती स्टार्ट होणार आहे. त्याची ऍडमिशन प्रोसेस आता सुरू झालेली आहे. जर तुम्हाला ह्या बॅचमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर तुमचा प्रवेश जो आहे तो या ठिकाणी तुम्ही निश्चित करायचा. ह्या बॅचमध्ये तुम्हाला लेक्चर सोबत प्रिंटेड नोट्स सुद्धा मिळणार आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये समर्पण सारखे सेशन सुद्धा तुम्हाला अवेलेबल असतील, ज्याच्यामध्ये तुमचं आन्सर रायटिंग सुधारवलं जाणार आहे. येते लक्षात ना. सोबतच काही तज्ञ मार्गदर्शकांचे लेक्चर्स म्हणजे जे अधिकारी झालेले आहेत आणि तुम्हाला अभ्यासामध्ये अजून जास्त गती निर्माण होईल अशा अनुषंगाने काही मार्गदर्शनपर लेक्चर सुद्धा यामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. अशा विविध उपक्रमाने हजर असलेली ही बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मी एक शेवटी नंबर देईन त्या नंबरवर सुद्धा मला तुम्ही विचारू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जर का हिस्ट्री ऑप्शनलची तयारी करत असाल, इतिहास ऑप्शनलची तयारी करत असाल तर ही पायाभरणी सिरीज तर त्यासाठी महत्त्वाची आहेच आहे. पण ह्या पायाभरणी सिरीज सोबतच तुम्हाला ही बॅच सुद्धा महत्त्वाची असणार आहे. कारण इतिहासासारख्या ऑप्शनलची तयारी जर करायची असेल आणि कमी वाचनामध्ये तयारी करायची असेल तर लेक्चर शिवाय त्याला पर्याय नसतो. त्यामुळे लेक्चर व्यवस्थित ऐका. मी ज्या नोट्स देतोय त्या नोट्स व्यवस्थित वाचा आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला आन्सर रायटिंग शिकवतोय त्याच पद्धतीने आन्सर रायटिंग करा आणि हिस्ट्री ऑप्शनलला चांगल्यात चांगला स्कोअर करा. हिस्ट्री ऑप्शनलच्या बाबतीत बऱ्याच विद्यार्थ्यांची एक भीती असते की सर सिलेबस खूप मोठा आहे म्हणून मी हिस्ट्री घेत नाही. पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगतो. प्रत्येक ऑप्शनल तुम्हाला काही ना काही चॅलेंज देणारच आहे. कोणताही ऑप्शनल घ्या त्याच्यामध्ये एक चॅलेंज असतं म्हणजे असतं. हिस्ट्रीमध्ये सिलेबस मोठा आहे एवढंच चॅलेंज आहे. ना हिस्ट्रीमध्ये करंट अफेअर आहे, ना हिस्ट्रीमध्ये रेग्युलर अपडेशन आहे, ना काही. एकदा घडलेल्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित सिंक्रोनाइज करायच्यात, व्यवस्थित बघायच्यात, त्याला समजून घ्यायचंय आणि त्याच्यावर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची बस. इतकंच करायचंय. आणि ते ज्या पद्धतीने मी तुम्हाला बॅचमध्ये सांगतोय तेवढं जर कराल तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो तुमचा स्कोर खूप बेस्ट असणार आहे. ओके. ऑप्शनलच्या या सिलेबसला तुम्ही घाबरू नका. सिलेबस समोर मी उभा आहे. ओके. त्यामुळे सिलेबसला घाबरू नका. सिलेबस कसा कव्हर करायचा आणि कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत हे सगळे कंटेंट पोहोचवायचे ते मला चांगलं माहिती आहे. या ऑप्शनलमध्ये गेल्या 6 ते 7 वर्षापासून मी शिकवतोय. त्यामुळे मला हे चांगलं माहिती आहे की कोणता कंटेंट विद्यार्थ्यांपर्यंत कशा पद्धतीने गेला पाहिजे. येते लक्षात ना. ओके. सो या बॅचमध्ये तुम्ही मला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने जॉईन होऊ शकता हे लक्षात घ्या. यासाठी तुम्ही मला 9604572804 या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करायला काही हरकत नाही. मित्रांनो, आजचं सेशन आपण कनिष्क संदर्भात पाहिलं. कनिष्क विषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सेशन आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत सेशनला तुम्ही शेअर करणं गरजेचं आहे. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला डेफिनेटली सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण इथंच थांबूया. थँक यू सो मच.